एनिवे, आपण सुरू करूया. हो, येस येस येस. तर मित्रांनो, मी या व्यवसायात जॉईन केलं आणि आता सिच्युएशन अशी की मी MBA वगैरे करून आलो आणि हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावरती वाढावा या दृष्टीनं मी ती जी काय एक छोटं वर्कशॉप होतं किंवा एक 50 युनिट दररोज बनणारी जी फॅक्टरी होती, ती मी जवळपास दर दिवसाचं प्रोडक्शन 500 वर केलं. त्याचं रिझन असं की भारतामध्ये या स्प्रे पंपला खूप डिमांड आहे, कारण शेती हा सगळ्यांचा मोठा व्यवसाय असल्यामुळं आणि लोकांना ते हवं असल्यामुळं. आता मला सांगा की आता मी ते प्रतिदेश उद्योजक झालेलो आहे. मी आता तो व्यवसाय रन करतोय आणि त्याच्यामध्ये मी जवळपास दररोजचे म्हणजे आमच्याकडे जवळपास एक 200 कामगार काम करतायत. अशा सिच्युएशन मध्ये मला लागणारं रॉ मटेरियल काय काय याच्यामध्ये, तर पंपाला काय फार विशेष बदल झालेला नाही. त्यावेळेसचे पंप होते ते पूर्वी हातावरती होते, त्या जागी जाऊन इंजिन आलं, इंजिनच्या जागी आता काय मोटर आले, मोटरच्या जागी आता पुढे तर ते काय रिचार्ज बेसवरती ते पंप तयार व्हायला लागले. आता हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत लागणाऱ्या त्या पंपासाठी, कारण त्याची पंपाची टाकी, त्याचा स्प्रे, त्याची स्प्रे गन किंवा त्याचं नोझल वगैरे वगैरे हे सगळं माझ्या फॅक्टरीत ते बनतं. आता अशी सिच्युएशन असताना माझा काही कुठल्याही इम्पोर्टशी काही संबंध नाहीये. मी काही एक्सपोर्ट करत नाही ना मी काही इम्पोर्ट करतोय. कारण माझा ग्राहक कोण आहे, तर भारतातले शेतकरी आहेत आणि ज्यांना मी साधारणतः त्या पंपाची किंमत माझी आता बनवायला मला तो पंप साधारणतः 8,000 रुपये खर्च येतो, पण मी तो चांगलं मार्जिन घेऊन जवळपास 10,500 रुपयाला तो पंप विकतो. आणि लोक माझ्या इतक्या वर्षाची हे असल्यामुळं सगळी लोक माझ्याकडनं ते नंबर लावून घेतात. ते आता काय पंचायत समितीला, जिल्हा परिषदला काय ते अनुदानात वगैरे, तर आमच्याकडे तर त्याची प्रचंड डिमांड. अशा सिच्युएशन मध्ये आणि मला लागणारं सगळं मटेरियल इथे लोकली मिळतं. मी काही कोणावरती अवलंबून नाहीये आणि असं वर्षानुवर्ष माझा व्यवसाय एकदम सुरळीत चाललेला आहे. अशा याच्यामध्ये तुम्ही आता नवीन एक कन्सेप्ट ऐकली असेल की काही वर्षामध्ये की भारताचे वेगवेगळ्या देशांबरोबर फ्री ट्रेड अग्रीमेंट्स होत आहेत. आता भारताचे तुम्ही जर मागे ऐकलं असेल तर जपान बरोबर फ्री ट्रेड अग्रीमेंट झालेलं आहे, कोरिया बरोबर फ्री ट्रेड अग्रीमेंट झालेलं आहे, आसियान जे आहे त्यांच्याबरोबर फ्री ट्रेड अग्रीमेंट झालेलं आहे. इकडे साऊथ अमेरिकेत काही पेरू, चिली वगैरे वगैरे देश आहेत, ब्राझील वगैरे, त्यांच्याबरोबर अग्रीमेंट झालेलं आहे. युरोपियन युनियन बरोबरच अग्रीमेंट पाईपलाईन मध्ये. अशा व्हेरियस म्हणजे भारताचे ज्यांच्या बरोबर ती मोठा ट्रेड आहे त्यांच्याबरोबर ट्रेड अग्रीमेंट भारताने केलेले आहेत. आता ही ट्रेड अग्रीमेंट्स काय, तर भारतीय माल जो आहे तो एक्सपोर्टसाठी, विक्रीसाठी तिथे बाजारपेठ मिळावी. आता तुम्ही विचाराल की भारताला एक्सपोर्ट करायची गरज काय, कारण अशी सिच्युएशन की आपण असं पूर्वी काळी ऐकलं की भारत हा स्वयंपूर्ण होता, खेड्यांचा देश होता, आमच्या खेड्यात लागणाऱ्या सगळ्या सुविधा आमच्या लोकली होत्या, आणि मग आताच काय वेगळं हे आहे, काय बदललंय नक्की. तर तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की गेल्या काय 50 वर्षात किंवा याच्यात सगळ्यात मोठी जी क्रांती आहे ती म्हणजे काय, तुमची इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची नंतरची असेल तर त्याच्या आधीची सगळ्यात मोठी जी क्रांती झालेली आहे ती वाहतूक साधनांमध्ये झालेली आहे. पूर्वीच्या काळी मला जर गावावरनं पुण्याला यायचं म्हणलं तर काय बैलगाडी, चालत, काय घोडा, याच्याशिवाय काही पर्याय नव्हता. पुढे जाऊन काय तर ट्रक्स आल्या, एसटी आली वगैरे वगैरे. आता म्हणजे एक 60-70 किलोमीटरवरती जर माझं गाव असेल आणि तिथून मला पुण्यात यायचं म्हटलं तर त्या काळात एक मुक्काम करत करत यावं लागायचं. आताची सिच्युएशन काय आहे की तुम्ही तासाभरात तिथे पोहोचता. का, तर वाहतुकीची साधनं बदललेली आहेत आणि ती खूप जग त्या मानाने खूप जवळ आलेलं आहे. तुम्ही असं बघता. त्याचा परिणाम असा की या वाहतुकीच्या साधनांसाठी लागतं काय, तर सगळ्यात मोठं गोष्ट म्हणजे इंधन. आता हे तुम्ही म्हणाल की मग इंधन लागतं तर इंधन काय आहे, नाही पेट्रोल डिझेल आहे मोठ्या प्रमाणावरती. आपण जर बाकीचं सोडून द्या, पण पेट्रोल डिझेल आहे. मग हे पेट्रोल डिझेल आपल्याकडे आहे का, तर आपल्याकडे एकूण रिक्वायरमेंटच्या 0.5% सुद्धा आपल्याकडे त्याची उपलब्धता नाहीये. म्हणजे आपल्याला जर ही टेक्नॉलॉजी म्हणा किंवा हे काय वाहतूक क्रांती जी झालेली आहे
ती जर अशीच चालू ठेवायची असेल, उद्या आपण असं समजा उद्या पेट्रोल डिझेलच नाही आहे, काय होणार? सगळी वाहनं रस्त्यावर जागेवर थांबणार, आपल्याकडे जनजीवन पूर्णपणे ठप्प होऊ शकतं. म्हणजे आपल्याला हे पेट्रोल डिझेल मिळवणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते तर आपल्याकडे उपलब्ध नाहीये. मग काय करणार? दुसऱ्या देशाकडनं काय करावं लागणार? आयात करावं लागणार. आता दुसऱ्या देशाकडनं आयात करायचं तर त्याला आपले इथले रुपये देऊन चालतील का? तर रुपये त्यांच्याकडे चालतच नाही. तुम्ही सपोज आता उद्या आपण सपोज हे जे काही इंधन स्वरूपात लागणाऱ्या गोष्टी गल्फमधनं म्हणजे सौदी अरेबिया असेल, इराण असेल, काय ओमान असेल, यांच्याकडनं हे सगळं तेल आपण तिथनं आयात करतो. आता तिथली जर तुम्ही जर जसं आपल्याकडे भारतात रुपये आहे, तसे त्या त्या देशांची चलनं तर वेगळी आहेत. म्हणजे तुम्ही जर काय दुबईचा विचार केला तर ते काय दिनार आहे, सौदीचं काय रियाल आहे. म्हणजे भारतापेक्षा रुपया तर नाहीच आहे, म्हणजे वेगळी करन्सी आहे. आणि मग आता आपण जर त्यांना तेल घ्यायचं म्हटलं तर त्यांना रुपये देऊन चालतील का? ते स्वीकारतील का? तर नाही. त्यांना कशात पैसे पाहिजेत? त्यांच्या करन्सीमध्ये पाहिजेत. मग त्यांच्या करन्सीत पैसे आपल्याला कसे काय देऊ शकणार? कसे काय आपल्याला हे करणार? तर आपल्याला इथनं काहीतरी एक्सपोर्ट केलं पाहिजे, निर्यात केलं पाहिजे. मग ते माल असू शकेल, सेवा असू शकेल, कुठल्याही स्वरूपात. तरच आपल्याला त्यांच्या करन्सी मधले पैसे आपल्याला मिळू शकतात. आणि मग त्यांच्या करन्सीतले जर पैसे आपल्याला मिळाले तरच ते आपण स्पेंड करू शकतो. आता तुम्ही म्हणेल आमचा कुठं प्रश्न येतो, आम्ही तर इथे रुपयामध्ये घेतो सगळे. पेट्रोल डिझेल तर पंपावर आम्हाला इथे काय 80 रुपये 85 रुपये भरून मिळतं. आणि पण तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल की हे पेट्रोल डिझेल जे येतं ते आपल्याकडे या फक्त 4च ज्या काही भारतीय म्हणजे सरकारच्या ज्या कंपन्या आहेत, म्हणजे त्यात इंडियन ऑइल असेल किंवा हिंदुस्थान पेट्रोलियम असेल किंवा या 3-4 ज्या कंपन्या आहेत त्याच फक्त ते पेट्रोलियम प्रोडक्ट तिकडनं आयात करू शकतात. आणि मग आपल्याकडे इथे मात्र डीलर थ्रू आपल्याकडे रुपयामध्ये येतं. पण ते पहिल्यांदा तिकडनं आणताना मात्र त्यांनी काय त्यांच्या करन्सीत पैसे देऊनच आणलेले आणि त्यांच्या करन्सीमध्ये पैसे हे रिझर्व्ह बँकेच्या लेवलवरती दिले जातात. आपण सुद्धा कुठल्याही प्रकारची निर्यात करतो, त्याचे येणारे पैसे तिकडनं जरी डॉलर किंवा कुठल्या करन्सीमध्ये येत असले तरी ते रिझर्व्ह बँकेत आल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन करून आपल्याला अल्टिमेटली रुपयेच मिळतात. किंवा आपण एखादा माल दुसऱ्या देशातनं खरेदी केला तर त्याचे पैसे जरी आपल्याला त्यांच्या करन्सीत किंवा डॉलर म्हणा किंवा युरो सारख्या करन्सीमध्ये द्यायचे म्हटलं तरी आपण काही स्वतः डॉलर युरो देत नाही. आपण आपल्या बँकेला रुपयेच देतो आणि आपली बँक पुढे, म्हणजे बँक ही या केसमध्ये सरकारच्या वतीनं बँक ऍज मेडिटर म्हणून त्यात काम करते. आणि बँकेकडे ज्यावेळेस डॉलर किंवा त्यांचे दिनार किंवा सौदी रियाल जमा झाले तरच ती त्याच्यातनं सौदी रियालला पेमेंट करून ते पेट्रोलचे पैसे देऊ शकते. ही ट्रान्झॅक्शन अवैधपणे चालू असते. यासाठी काय लागतंय तर आपण जोपर्यंत एक्सपोर्ट करणार नाही तोपर्यंत आपल्याला इम्पोर्ट करता येत नाही, कारण त्यासाठी काय द्यावे लागते? करन्सी द्यावी लागते. आणि ही करन्सी मिळवायचा सगळ्यात मोठा प्रतिदेश मार्ग जो आहे तो आहे निर्यात. आणि त्याच्यामधनं जवळपास म्हणजे मालाची निर्यात आणि सेवा सुद्धा निर्यात केली जाते. तुम्हाला कल्पना असेल की नुसत्या मालच आपण इथनं एक्सपोर्ट करतो असं नाही, आपण इथे बसून परदेशी लोकांना काही सेवा पण देतो. आपल्याकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून तर आता किंवा आता आपलं जे IT सॉफ्टवेअर विफ्टवेअर जे काही झालेलं आहे हे सगळं त्या स्वरूपाचं आहे, सेवा स्वरूपात आहे. म्हणजे आपण इथून बसून त्यांना सेवा देतो. अशा ह्यामधनं जवळपास 70% आपल्याला रेव्हेन्यू मिळतो. म्हणजे जर तुम्ही हे सगळं कोणाच्या पातळीवर चालतं तर गव्हर्नमेंटच्या पातळीवर चालतं. मग गव्हर्नमेंटला आजच्या कंडिशनला गव्हर्नमेंट पुढची आव्हानं काय काय आहेत? म्हणजे एक तर त्यांना फॉरेन करन्सी मिळवायला पाहिजे, कारण इम्पोर्ट चालू ठेवायला पाहिजे. इम्पोर्ट कशाचा? तर ज्या गोष्टी अत्यावश्यक आहेत, ज्या लागणारच आहेत त्या तर आणाव्याच लागतील. त्यात पहिली सगळ्यात मोठी गोष्ट आपल्या देशाच्या दृष्टीने झालेली दिसते ती म्हणजे पेट्रोलियम प्रोडक्ट. मग अशा कितीतरी गोष्टी ज्या आहेत की ज्या भारतात बनतच नाहीत त्या दुसऱ्या देशातनं आणाव्या लागतील. मग दुसऱ्या देशातनं जर त्या आणायच्या असतील तर त्यांच्या करन्सीत पैसे द्यावे लागतील आणि ते करन्सीतले पैसे आपल्याला इथे मिळवावे लागतील. आणि मग यासाठी भारत सरकार वेगवेगळ्या पद्धतीनं याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती काम करतं. कारण भारत सरकारच्या पुढे नुसतंच माल आयात करून म्हणजे त्यासाठी लागणारी करन्सी मिळवणे असं नाहीये. आता तुम्ही उदाहरण घ्याल
की आपल्याकडे पूर्वीच्या काळी ज्या काही कंपनीज होत्या, आपण आता जस्ट नावादाखल घेतो, आपला काही त्यांचा म्हणजे त्यांच्यावर काही रोष असं नाही. तर आपल्या पूर्वी मला आठवतं एक 40 वर्षापूर्वी आमच्याकडे एकच गाडी होती, म्हणजे ती म्हणजे नंबर लावून घ्यावी लागायची. दीड वर्ष, 2 वर्षांनी त्याचा नंबर यायचा. बजाज काय चेतक म्हणून. आणि तेवढी एकमेव गाडी होती. आणि ती तुम्हाला नंबर लावून ज्या दिवशी येईल त्या दिवशी तर म्हणजे त्याळीत म्हणजे सगळ्यांच्या समोर दिवाळी असा प्रकार होता. आता मला सांगा की बजाज किती स्कूटर बनवणार? काय 2 कारखाने, 3 कारखाने. आता याच्यानंतरच्या केसमध्ये आपल्याकडे 91 साली मनमोहन सिंग ज्यावेळेस आपले फायनान्स मिनिस्टर झाले, काळात मार्केट ओपन झालं आणि त्याच्या अनुषंगानं आपल्याकडे हे इतर देशांच्या म्हणजे लाईक आता होंडा आहे किंवा तुम्ही यामा आहे, टोयॅटो बिटो, आता ह्या सगळ्या किंवा जनरल मोटर पासून अशा सगळ्या गाड्या तुमच्याकडे आता उपलब्ध झाल्यात. तुम्हाला मोटरसायकलची किती चॉईस उपलब्ध झाली आता? प्रचंड उपलब्ध झाले. प्राइसेस वाढल्या का कमी झाल्या? खऱ्या अर्थानं त्यावेळेस चेतक गाडी जी होती ती 70-80 हजार रुपयाला मिळायची. आता त्याच्या बदल्यात तुम्हाला इथे 45,000 50,000 रुपयात 4 स्ट्रोक मोटरसायकल मिळते. कशामुळं? तर कॉम्पिटिशन आली. काय दुसरी गोष्ट टेक्नॉलॉजी आली. जी बजाजची स्कूटर 35 किलोमीटर लिटरला चालायची ती आता मोटरसायकल तुमची काय 60 70 75 80 काय या रेंजला जाते. म्हणजे याचा फायदा कोणाचा झाला? ग्राहकांचा झाला. कारण उपलब्धता वाढली. कशामुळं? तर ह्या इंडस्ट्री आल्या. पण मग आता गव्हर्नमेंटचं याच्यात काय आहे? तर खरी गोष्ट अशी आहे की ह्या इंडस्ट्री आल्या म्हणजे त्या तिकडनं येताना 2 गोष्टी घेऊन आल्या. एक म्हणजे ते टेक्नॉलॉजी घेऊन आले आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते कॅपिटल घेऊन आले, भांडवल. आपल्याला उद्योग कुठला जर सुरू करायचा असेल तर आपल्याला 2 गोष्टींची प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावरती गरज पडते. एक म्हणजे टेक्नॉलॉजी लागते आणि भांडवल लागतं, की ज्याची आपल्याकडे कमतरता आहे. आपल्याकडे होतं का 4 स्ट्रोक वगैरे? नव्हतं. ह्या ज्या काही जापनीज किंवा काय ज्या युरोपियन वगैरे कंपन्या आल्याचा परिणाम काय आला की आपल्याकडे तेवढा चॉईस उपलब्ध झाला आणि मार्केटमध्ये कॉम्पिटिशन क्रिएट झाल्याचा परिणाम आपल्याकडे प्राइस स्वस्त झाल्या आणि ग्राहक क्रिंग झाला. नाही तर पूर्वी काय होतं? मोनोपॉलिक होतं. म्हणजे बजाजने नंबर लावून आमच्याकडे एवढ्या स्कूटर बनतात, तुम्हाला घ्यायचे असेल तर घ्या. तिचा रंग हिरवाच आहे, मग हिरव्याच रंगाची मिळेल. असा जो प्रकार होता, आता तुम्हाला काय तुमच्या समोर हजारोनी चॉईस उपलब्ध झाले. दुसरा सगळ्यात महत्वाचा गोष्ट की ह्या कंपन्या आल्याचा परिणाम असा झाला की त्यांनी भांडवल आणलं आणि त्यांनी टेक्नॉलॉजी आणली. आता तुम्ही बघितलं असेल की तुम्ही आता इंदापूरच्या परिसरात राहता सपोज. आपण असं म्हणतो की बारामतीत खूप सुधारणा झाली. बरोबर? कशामुळं? काय झालं? सुधारणा झाली म्हणजे काय झालं? त्या परिसरात काय आले? इंडस्ट्रीज आल्या. त्या इंडस्ट्रीजचा परिणाम काय होतो? किंवा आता एक कंपनी आली, सपोज त्यांच्याकडे डायरेक्टली काय 1,000 लोक कामाला लागले. त्या 1,000 लोकांच्या मागे म्हणजे त्या तिथनं रिक्षावाल्याचा व्यवसाय सुरू होतो, तिथे हॉटेलचा व्यवसाय सुरू होतो, तिथे शाळा कॉलेजच्या हे सुरू होतं, लोकांना भाड्याने घरं लागतात म्हणून हॉटेलचे धंदे सुरू होतात. असं करत डायरेक्ट इनडायरेक्ट एक उद्योगधंदा जर म्हणजे मीडियम साईजचा जरी सुरू झाला तरी 10-12 हजार लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देतो. आज गव्हर्नमेंट पुढे आपण एकीकडे असं म्हणतो की आपल्या देशामध्ये तरुणांची संख्या, आता तुम्ही सगळे ऐकून आहात, तुम्ही एपीजे अब्दुल कलामच्या बद्दल काही वाचलेलं असणार तुम्हाला. आणि ते असे एपीजे अब्दुल कलाम काय भविष्यवेत्ते होते का? नाही, ते तर शास्त्रज्ञ होते. तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की ते आपण सगळेजण त्यांना मानतो अशा प्रकारचे शास्त्रज्ञ होते. आणि त्यांनी अशी भविष्यवाणी केली की 2020च्या साधारणतः त्या दरम्यान च्या काळामध्ये भारत महासत्ता होणार. नाही, त्यांनी अशी हवेतनं केली का? नाही. त्याच्या मागे कारण असं होतं की आजच्या कंडिशनला त्या काळामध्ये जगातल्या सर्वात तरुणांची मोठी संख्या, सगळ्यात जास्त संख्या ही भारतामध्ये असणार आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की उत्पादन करण्याची क्षमता मुलं आणि म्हाताऱ्या माणसांमध्ये जास्त का तरुणांमध्ये जास्त? तरुणांमध्ये जास्त. मग तरुणांची संख्या जास्त म्हणजे तिथे काय होऊ शकतं? जास्त उत्पन्न होऊ शकतं. आता जिथे जास्त उत्पन्न होईल, तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी धंदा टाकायचा आहे, तर तुम्ही कुठल्या ठिकाणी टाकणार? तुम्ही बारामतीच्या ठिकाणी टाकणार का गावात तुमच्याकडे तुमच्या इंदापूर पासून काहीतरी 30-40 किलोमीटर एक 700-800 लोकवस्तीच्या खेड्यात टाकणार? तर तुम्हाला जर धंद्याची जर हे असेल तर तुम्ही शक्यतो शहराच्या ठिकाणी जिथे जास्त लोक आहे, जिथे जास्त डिमांड येईल अशाच ठिकाणी टाकणार. ह्या परदेशी उद्योजकांचं पण असंच झालेलं आहे. कारण त्यांच्याकडे तसं पद्धतीचं सॅच्युरेशन झालंय, किंवा जापनीज म्हणा किंवा युरोपियन म्हणा वगैरे, की त्यांना गुंतवणूक करायची आहे पण जिथनं जास्त चांगले रिटर्न मिळू शकतील, जिथे पैसे लावले तर बुडणार नाही, अशा दृष्टीनं
त्यांच्या दृष्टीनं भारत आज जवळपास आपण असं म्हणतो की 7% ग्रोथने आपण वाढतोय, असं तुम्ही ऐकलं असेल. 7% ग्रोथ भावांनो काय, थोडक्यात रूढ शब्दात सांगतो बरं का, की बा सपोज माझ्या घरचं उत्पन्न वर्षाला $100 आहे, आपण डॉलरमध्ये घेऊ हा. $100 म्हणजे आजच्या कंडिशनमध्ये इंटू काय ₹70 असं म्हटलं तर मग ₹7,000 आहे, असं आपण जस्ट उदाहरणार्थ, म्हणजे $100 आहे. या वर्षी $100 होतं, पुढच्या वर्षी ते $107 झालेलं आहे. त्याच्या पुढच्या वर्षी ते $114.40 $114.40 झालेलं आहे. त्याच्या पुढच्या वर्षी ते $122 झालंय. तुम्ही किती % वाढ झाली या केसमध्ये? दरवर्षी साधारणतः 7%. असंच ज्यावेळेस आपण 7% ग्रोथ म्हणतोय, तर एकूण भारतातल्या लोकांचं उत्पन्न, त्याला जर आपल्या एकूण लोकसंख्येने भागलं तर दरडोई उत्पन्न येतं, एका माणसाचं उत्पन्न येतं. ते या वर्षी 100 होतं, ते पुढच्या वर्षी जर 107 झालं, त्याच्या पुढच्या वर्षी 14.40 जर झालं, तर याचा अर्थ तो ग्रोथ साधारणतः 7% आहे. म्हणजे भारतात किती ग्रोथ आहे, तर 7%च्या आसपास आपण ऐकतो. पण काही देश, जपान किंवा इकडे जे काही पुढरलेले देश आहेत, त्यांच्याकडं 0.2% आहे, 0.3% आहे, काहींकडे तर निगेटिव्ह ग्रोथ आहे. तर कुठलाही उद्योजक कुठं धंदा टाकणार की जिथे ग्रोथ आहे. त्यामुळे ह्या लोकांना भारतात यायचंय. आता भारत सरकारने त्यांना पण का पायघड्या घालाव्या, त्यांना का बोलावं? रिझन असं आहे की इथल्या जर ह्यात जे काही तरुण जे आपल्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आहेत, त्यांच्या जर हाताला उद्या काम मिळालं नाही तर काय होऊ शकतं? दंगली होऊ शकतात. तुम्ही पाहिलंय की तिकडे ते सिरिया काय जे जॉर्डन बिर्डन तुम्ही येमेन जे ऐकताय, काय झालेलं आहे, तर तिकडे इराक वगैरे वगैरे, की लोकांच्या हाताला काम नाहीये, त्याच्यामुळे काय आलं, दंगली, एकमेकाला मारून खायला, अशी सिच्युएशन होऊ शकते. मग गव्हर्नमेंट उद्या कुठलंही जरी आलं तर त्यांच्या दृष्टीने या लोकांना काय इथे उद्योगधंद्यासाठी प्रेरित करणं, कारण ते आले तर त्याच्यामुळे काय होईल, इथल्या स्थानिक लोकांना काय मिळेल, रोजगार मिळेल. ही जी काही तरुणाई आहे तिच्या हाताला काम मिळेल, डायरेक्ट इनडायरेक्ट दोन्ही पद्धतीने. त्यामुळे गव्हर्नमेंटचा प्रयत्न असा असतो की या लोकांना भारतामध्ये या सगळ्या सुविधा देऊन कारखाने उभारण्यासाठी मदत करणे किंवा प्रवृत्त करणे. आता तुम्ही म्हणाल की ते ज्यावेळेस तुमच्याकडे इथे येणार, त्यांना पैसे कशात लागतील? ते नफा इथे, आता इथे काय जे काही धंदा टाकला त्याचा नफा कशात मिळणार त्यांना? तो इथल्या रुपयात मिळणार. ते कुठला आहे? तो कोणीतरी मग होंडा जो आहे तो जापनीज आहे, कुणीतरी तो सुझुकी जो आहे तो जापनीज आहे, तो हुंडाईवाला कुठला तरी कोरियन आहे, कुणीतरी तो जनरल मोटर्स किंवा मर्सिडीज वाला जो आहे तो तिकडे युरोपियन, जर्मन किंवा तिकडे चेक रिपब्लिक वगैरे या देशातून आलेला आहे. मग आता तो जर त्या देशात बसत असेल तर त्याला कुठल्या करन्सीत पैसे लागतील तिकडे? त्याला त्याच्याच करन्सीत. जापान असेल तर त्याला ते येन मध्ये लागतील, तो एखादा चायनीज असेल तर त्याला युऑन मध्ये लागतील, तिकडे जर तो युरोपियन बाबू असेल तर त्याला कशात लागतील, युरो मध्ये लागतील. आणि मग हे युरो आणि हे युऑन आणि हे काय येन गव्हर्नमेंट कुठनं देणार? काय आपण इथे नोटा छापायला सुरुवात करायची, डॉलर छापायला सुरुवात करायची, येन छापायला सुरुवात करायची, असं करता येईल का? नाही. तर ते काय करावं लागतात, मिळवावे लागतात. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की गव्हर्नमेंट पॉइंट ऑफ व्ह्यूनी निर्यात आणि त्याचबरोबर आयात हे दोन्ही सब्जेक्ट किती महत्वाचे झालेले आहेत. कुठलंही गव्हर्नमेंट उद्या, ते काय बीजेपीचे उद्यात, काय काँग्रेसचे उद्यात, नाहीतर आणखी कोणाचं थर्ड पार्टीचे उद्यात, कोणाचंही उद्यात, त्यांना इम्पोर्ट एक्सपोर्ट हा विषय टाळता येणार नाही. आणि काळानुरूप आज ग्लोबलायझेशन मध्ये आपल्याला हा इम्पोर्ट एक्सपोर्ट विषय बिलकुल टाळता येणार नाही. कारण सगळं जग आज एकत्रित झाले. अशी एक टर्म वापरली जाते की यू ग्लोबलाइज अदरवाईज पेरिश. त्याचं मिनिंग काय? तुम्ही जर स्पीकर चालू आहे, प्लीज बंद करा. कोणता तरी चुकून चालू झालेला आहे. दीपक सर चेक करा. तुम्ही जर ग्लोबलाइज झाला नाही तर संपुष्टात आहे. आता मगाच्या उदाहरणाकडे मी येतो. आज काय झालं की भारताच्या दृष्टीनं एक्सपोर्ट वाढवणं अत्यंत गरजेचं झालंय. आणि ज्या प्रमाणात भारताचा एक्सपोर्ट, आता आपल्याकडे इतकी चांगली निसर्ग संपदा आहे, म्हणजे आपल्याकडे चांगली शेती आहे, आपल्याकडे पाऊस चांगला खूप पडतो, सूर्यप्रकाश एवढा आहे, मग आपल्याकडे आपण तर सगळेजण आपण कृषी प्रधान देश म्हणतो आपल्याला, नाही बरोबर ना? मग आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे कृषी प्रधान देश म्हणल्यावर आपला एक्सपोर्टही दांडगा असेल त्याचा ऍग्रीचा. कल्पना आहे किती आहे? तो एकूण एक्सपोर्टच्या फक्त 0.4% आहे. का? कारण आज तुम्ही सगळे बघता की शेतीमध्ये काम करायला कोण जातं?
तुम्ही जाताय का? जे शिकले नाहीत, जे अडाणी आहेत, जे कोणी इंजिनियर होऊन शेतीत गेलेला, कोणी ऍग्रिकल्चर करून शेतीत गेलेली उदाहरणं नाही, तसं नाही, पण खूप कमी आहेत. त्याचा परिणाम काय आहे की शेतीमध्ये कुठल्या प्रकारच्या नवीन टेक्नॉलॉजीचा, नवीन संशोधनाचा तितकासा, म्हणजे त्या मानाने खूप प्रगती आहे, पण तितकासा जितका असायला पाहिजे तितका नक्कीच नाही. कारण आपण आता इस्रायलचं जर उदाहरण बघाल तर इस्रायल हा तर वाळवंटातला देश आणि अख्ख्या जगाला भाजीपाला आणि हे पुरवतो. कारण कसं काय, तिथे तर आपल्या फक्त माझ्या माहितीप्रमाणे 1/10 पण पाऊस पडत नाही, त्याच्यापेक्षाही कमीच पडतो, आणि तिथे खाली सगळी वाळू आहे. अशा सिच्युएशन मध्ये ते जगाला भाजीपाला फुलं पुरवतात. कसं काय? कारण ते टेक्नॉलॉजीचा खूप मोठ्या प्रमाणावरती वापर करतात. आपल्याकडे बाळांनो की काय आहे की त्या पद्धतीची म्हणजे आधुनिक पद्धतीने विचार करून शेती करणारी मंडळी त्या मानाने कमी आहे. त्याचा परिणाम असा की आपल्या शेतीचं पर्सेंटेज एकूण एक्सपोर्टच्या मानाने खूप कमी आहे. आणि मग गव्हर्नमेंट पुढे चॅलेंजेस असे आहेत की दिवसेंदिवस आपली दुसऱ्या देशांवरती डिपेंडन्सी वाढते. ह्या सगळ्या गोष्टी जिथे स्वस्त मिळेल तिथनं आणलं तर ते योग्य आहे. कारण उद्या जर आपल्याकडे एखादी गोष्ट बनवायला 200 रुपये खर्च येतो, तीच जर तिकडे ते चायनामध्ये 100 रुपयात मिळत असेल तर आपण ती नॉर्मली का तुम्ही चायनीज माळान बिळान हे घ्यायला सुरुवात केली? रिझन काय आहे? कारण स्वस्त. आणि आपल्या ग्राहकाचा कुणाचाही किती तो क्वालिटी माइंडेड माणूस असला तरी तो काय बघणार, प्राइस बघणार, जिथनं स्वस्त तिथनंच घेणार. आता म्हणजे या अनुषंगानं भारताचा एक्सपोर्ट वाढवणं हे भारत सरकारच्या पुढलं खूप मोठं चॅलेंज आहे. आणि या दृष्टीनं मग भारत सरकार वेगवेगळ्या पद्धतीने हे वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असतं. आणि मग ह्या प्रयत्नांमध्ये कसं वाढणार? आता तुम्ही इथनं एक्सपोर्ट करणार, चीननी का घ्यावा तुमचा तांदूळ जर त्यांचा तिथे लोकल पिकत असेल तर? बरं, उद्या तुमचा तांदूळ काय बासमती आहे किंवा चांगल्या क्वालिटीचा आहे, पण चीनच्या दृष्टीनं त्यांचा लोकल जो कोणी शेतकरी किंवा तिथला जो आहे, तुम्ही जर इथनं जाऊन तिथे स्वस्तात विकायला सुरुवात केली तर त्यांच्या याचं कोणी घेईल का? म्हणून ते काय करतात, एक सर्टन पर्सेंटेज, म्हणजे आता पूर्वीच्या काळी तर ते पर्सेंट खूप हाय होतं, पण आताही तरी एक साधारणतः तुम्ही ऐकलं असेल की कुठलाही माल जर तुम्ही आयात केला परदेशातनं तर आपल्याला आयात म्हणजे इम्पोर्ट ड्युटी भरावी लागते, कस्टम्स ड्युटी भरावी लागते. ही प्रथा प्रत्येक देशामध्ये आहे. म्हणजे तुम्ही जर इथनं एखादा माल सपोज आता 100 रुपयाचा आपण असं धरू, किंवा कुठलाही आपला ऍग्रिकल्चरल प्रोडक्ट 100 रुपये तांदूळ आपण तो धरू, किंवा तो बासमती तांदूळ 100 रुपये किलोचा आपण तिकडे पाठवायला चीनमध्ये पाठवतोय, तर 100 रुपयाचा तांदूळाचं तिथे चीननी त्याच्यावर 30% ड्युटी लावलेली आहे. मग तो केवढ्याला पडतो पोचायला तिथे? 5-10 रुपये त्याच्यावरती खर्च होतो आणि 30% ड्युटीमुळे तो 130-140 रुपयाला पडतो. तिथला लोकल जो तांदूळ तयार होतो याच पद्धतीचा, तो जर 120 रुपयाला, 115 रुपयाला, 125 रुपयाला असेल तर तुमचा इम्पोर्टेड कोणी घेणार का तिथे? नाही घेणार. कारण बाजारपेठेचा नियम की जो स्वस्तात देतो त्याच्याकडनं घेणार. कशामुळे झालंय? कारण त्यांनी त्या चीनच्या सरकारनं त्याच्यावर किती 30% ड्युटी लावली आहे. असंच आपणही आपल्या केसमध्ये केलेलं आहे की भारतात दुसऱ्या देशातला माल आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावरती येऊ नये म्हणून आपण या वेगवेगळ्या प्रकाराने त्याला थोपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपणही अशा प्रकारची ड्युटी लावली. त्याचा परिणाम काय होतो की आपल्याकडे तो माल महाग होतो आणि मग लोकल जी इंडस्ट्री आहे तिचा माल जे बनवणारे आहेत त्यांचा स्वस्त असल्यामुळं आपण लोकल मार्केटमध्ये तो विकला जातो आणि मग अशा पद्धतीने आपण इथल्या इंडस्ट्रीला प्रोटेक्ट करतो. असं प्रत्येक देश करतो. मग आता आपला देशाला जर एक्सपोर्ट वाढवायचा असेल गव्हर्नमेंटला, तर त्या देशामध्ये जी काही ड्युटी वगैरे जर जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत त्या देशात कोणी माल घेणार का आपला? नाही. मग भारतानं काय केलं, सपोज असं की हे वेगवेगळे जे फ्री ट्रेड अग्रीमेंट्स आहेत, दीज आर नथिंग बट दी निगोशिएशन बिटवीन टू कंट्रीज. म्हणजे काय की दोन देशांमध्ये याच्यामध्ये दोन देशांमध्ये काय करार आहे, देवाणघेवाण आहे. मग आता तुम्हाला कल्पना आहे की देवाणघेवाण म्हणजे निगोशिएशन्स आहे. निगोशिएशन्स मध्ये आपण काही आयटम्स, सपोज आपल्याकडे तांदूळ चांगला पिकतो, काय आपल्याकडे काय आंबा येतो, आपल्याकडे काय ऑटोमोबाईलची इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावरती आलेली आहे, आपल्याकडे काही खनिज संपत्तीतलं काही गोष्टी येत आहेत. आपल्याला असं वाटलं की बाबा आज काय आहे की चायना बरोबर मध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणावरती इम्पोर्ट करतोय आणि आपला एक्सपोर्ट फार कमी आहे. तर भारत सरकारच्या दृष्टीने त्याच्याबरोबर काय वाढवाय गरजेचं आहे की चायना बरोबर सपोज एक्सपोर्ट वाढवणं गरजेचं आहे. अशा सिच्युएशन मध्ये भारतानं चायना बरोबर एक्सपोर्ट वाढवण्यासाठी
जी काही आयटमची लिस्ट केली ती चायनीज सरकारला दिली, कारण त्यांच्या दृष्टीनेही त्यांचा माल भारतात कंटिन्युअस विकला जाणं, कारण उद्या जर सपोज तुम्हाला मगाशी मी असं सांगितलं की उद्या त्यांनी तिकडनं फक्त एक्सपोर्ट केला, म्हणजे आपण इथलं आपल्या दृष्टीने तो आयात झाला, तर आपल्याला कशात पैसे द्यायचे? चायनीज युआन मध्ये पैसे द्यायचे. चायनीज युआन मध्ये पैसे आपण कधी देऊ शकतो? जर आपण काही त्यांना विकलं तर, कारण आपण विकलं तरच त्याच्यातनं आपल्याला चायनीज युआन मिळणार आणि मगच आपण त्याच्यातनं त्यांच्याकडनं इम्पोर्ट केलेला. जर आपण काही निर्यात केली नाही तर त्यांचा इम्पोर्ट आपल्याकडे होऊ शकतो का? नाही. तर चायनाच्या दृष्टीने सुद्धा त्यांचा एक्सपोर्ट कंटिन्यू राहण्यासाठी आपला जाणारा जो एक्सपोर्ट होतो त्यांच्या देशातल्या लोकांनी घेणं अत्यंत आवश्यक, असं दोन्ही देशांची गरज निर्माण होते. मग त्याचा परिणाम काय होतो की भारत सांगतो की बा आमचे हे काय 100, 200, 500 आयटम्स आहेत, हे महत्वाचे आहेत आमच्या दृष्टीने, तुमच्या देशात याचं मार्केट दिसतंय, तुम्ही हे घ्या. मग ते पण त्यांच्या दृष्टीने काय सांगतात की त्यांच्याकडचे जे काही त्यांच्या देशात खूप मोठ्या प्रमाणावर पिकणारे ज्या किंवा प्रोड्यूस होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या देशात घ्या म्हणून तुम्हाला रिक्वेस्ट करतात. त्याचा परिणाम काय की दोन्ही देशांनी त्यांच्या यासाठी अग्रीमेंट केलं आणि त्याची जी काही ड्युटी होती, जी काय 30-40% भारताच्या मालाला तिकडे 40% ड्युटी होती, तर त्यांनी ती सपोज काय 5% केली, 2% केली किंवा 0% केली. तसेच भारतालाही त्यांच्याकडनं येणाऱ्या प्रॉडक्टवरती त्याच प्रमाणात ती ड्युटी कमी करणं आवश्यक पडतं, कारण कुणीही फुकट काही कुठलंच काही हे करत नाही, कोणालाही असं काही प्रेमाने विमानं काय नसतं, इथे देवाणघेवाणीवर सगळ्या गोष्ट असते. आता परिणाम काय झाला की भारताकडे खूप मोठ्या प्रमाणावरती चायनावरती त्या अर्थानं डिपेंडन्सी आहे. आणि तुम्ही अनुभव ऐकले असेल, आता जरी आपण हे सगळं आताचं करंट वातावरण जरी तुम्ही बाजूला सारलं तरी आपली खूप, कारण चायनीज वस्तू स्वस्त असतात असं तुम्ही ऐकलेले आहे किंवा अनुभवलेले आहे. तुम्ही लाईटच्या माळापासून तर गणपतीच्या मूर्तीपर्यंत सगळं काही आता चायनात नाही, तर तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे. का झालं असं? चायना कसं काय विकतं? त्यांच्याकडे स्वस्त कसं होतं आणि आमच्याकडेच का महाग तयार होतं? तर तुम्हाला मी एक जस्ट छोटंसं उदाहरण सांगतो. तुम्हाला इचलकरंजी, सोलापूर वगैरे माहिती आहे. काय कशासाठी प्रसिद्ध होतं पूर्वी? सोलापूर चादरीसाठी प्रसिद्ध होतं, इचलकरंजीला हातमाग होते, तिरुपूर तिकडे ते काय अंडर गार्मेंट्स वगैरेसाठी, म्हणजे अख्खं गावचे गाव आपल्याकडे त्या तुम्ही म्हणजे अख्ख्या गावात तोच व्यवसाय केला जायचा. अशी आजही सिच्युएशन चायनामध्ये आहे. मी चायनामध्ये 2-3 वेळा गेलेलो आहे. मित्रांनो, मी तर जवळपास 56 देश फिरलेलो आहे तुमच्या माहितीसाठी. तर तिथे त्या चायनामध्ये अशी गावाची गाव आहेत की एक गाव अख्खं एक आयटम फक्त एक गाव अख्खं तेच बनवतं. मग कोणीतरी ते आता आता तुमच्या दुर्दैवाने जो काही माझा व्यवसाय होता कशाचा, नोझल ते स्प्रे पंपचा, त्या चायनामध्ये असं एक गाव आहे की जे ते फक्त पंपच बनवतं अख्ख्या गावामध्ये, तोच व्यवसाय म्हणजे केला जातो. त्याचा परिणाम काय की कुणीतरी त्याचं नोझल बनवतंय, कुणीतरी टाकी बनवतंय, कुणीतरी ते बॅटरी बनवतंय, कुणीतरी काय, आणि सगळ्या गाव, आणि त्याचा परिणाम म्हणजे त्यांना लागणारे, बाबा चायना आपल्यापेक्षाही खूप मोठा देश आहे आणि त्यांची रिक्वायरमेंट म्हणजे लोकसंख्येने मोठा आहे आणि आकारमानाने तर खूपच मोठा आहे, तर त्यांची रिक्वायरमेंट मोठी आहे. आता नॉर्मली आपल्याकडे सपोज असं उदाहरण घ्या की आपल्याकडे दर महिन्याला 1,00,000 पंपाची रिक्वायरमेंट येते. 1,00,000 पंप लागतात. चायनामध्ये त्यांचं मार्केट आणि हे सगळं मोठं असल्यामुळे त्यांना 5,00,000 पंप लागतात पंप. असं उदाहरण म्हणजे जस्ट उदाहरणार्थ. तर चायना किती बनवणार? जिथे 5,00,000 लागतं ना त्याच्या अगेन्स्ट 25,00,000 बनवणार महिन्याला. म्हणजे त्यांचा मास प्रोडक्शन वरती विश्वास. त्याचा परिणाम काय होतो तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की एखादी गोष्ट खूप लार्ज स्केलवर बनवायला गेलं तर त्याचे काय ओव्हरहेड कॉस्ट, जे कोणी बिझनेस मध्ये आहेत त्यांना हे समजेल की ओव्हरहेड कॉस्ट कमी होते. त्याचा परिणाम काय होतो, ती वस्तूची किंमत बनवायची कमी होते. जी तुम्हाला एखादी वस्तू 1000 बनवल्यावरती सपोज काय 100 रुपयाला एक वस्तू पडत असेल, ती तुम्ही जर 10,000 किंवा 15,000 त्याच म्हणजे काय बाकीच्या या गोष्टी वाढून जर करू शकलात तर ती 95 रुपयाला 90 रुपयाला पडते. म्हणजे चायनाच्या बाबतीत असंच झालेलं आहे की ते 5,00,000च्या ऐवजी किती बनवणार, 25,00,000 बनवणार. त्याचा परिणाम काय की त्या वस्तू इथे जे आपल्याकडे मी जे 8,000ला पंप बनवतो आणि तो 10,000-10,500ला विकतोय, ते चायनामध्ये ते लोक 6,500-7,000लाच बनवत आहेत. पण त्यांच्या पंपावरती इथे आतापर्यंत काय होतं भारतामध्ये 30% 40% ड्युटी होती, 50% ड्युटी होती. त्याचा परिणाम काय, तो 6,500चा पंप इथं पडायला जायचा 12,000ला आणि मी विकायचो कितीला, 10,500ला. परिणाम काय, चायनीज पंप कोणी घेत नव्हतं. पण आता ह्या फ्री ट्रेड अग्रीमेंटच्या याच्यामध्ये, कारण भारताच्या दृष्टीनं ते गरजेचं झालं, त्याचा परिणाम असा झाला की त्या फ्री ट्रेड अग्रीमेंटमध्ये दुर्दैवानं जसं आपण इकडनं आपले काय अग्रिकल्चरल प्रोडक्ट यूज केले
तसे त्यांनी त्या याच्यात माझ्या दुर्दैवानं त्यांनी ते पंप पुश केले आणि त्याचा परिणाम ती 40% ड्युटी सटकन 0% किंवा 5% 2% वरती आली. परिणाम काय झाला, तो 6,500 बनवत होता, इथे मुंबईपर्यंत पोहोचवायला त्याला 7,000-7,500 रुपये लागायचे. ड्युटी 5% झाल्यामुळं मी 10,000 10,500चा पंप त्यांनी 9,500लाच विकायला सुरुवात केली. तुमच्यासारखा कोणीतरी एखादा हुशार ह्या फ्री ट्रेड अग्रीमेंट मध्ये असं झालंय आणि व्यापारी माइंड असलेला, ट्रेडिंगची आवड असलेला कोणीतरी चाणाक्षाने लगेच ओळखलं. त्यांनी लगेच 2 लाख 5 लाख पंपाची ऑर्डर केली, कंटेनरच्या कंटेनर तिकडनं इम्पोर्ट करायला सुरुवात केली. 7,500 8,000ला तो पंप मुंबईला पोहोचायला लागला. याचं मार्जिन लाव, कारण त्याच्यावर ड्युटी 0% झाल्यामुळं तो म्हणजे याला इथे 8,000-8,500 मिळायला लागला. तो 10,500च्या ऐवजी 9,500लाच विकायला सुरुवात केली. परिणाम काय आला की माझा 10,500चा पंप आता इथे चायनीज कितीला विकायला लागला, 9,500ला. पुढे पुढे मी जरी किती किंमत कमी केली तर मी कितीपर्यंत करू शकतो? सर्वायवल मला 2% नाही मिळाले तर ते जगू शकतो का? मी 8,000च्या खाली तर माझी प्रोडक्शन कॉस्टच 8,000 आहे. ओव्हरहेड धरून ते 8,500-9,000ला जात आहे. 8,500च्या खाली मी शकणार नाही. याच्या केसमध्ये याला 7,500ला मिळाल्यावर उद्या 500 रुपये नेट कनेक्टिव्हिटी गेलेली दिसते, आवाज येत नाहीये. माझा आवाज येतोय का सगळ्यांना, बाकीच्यांना? येस. हा, म्हणजे बहुतेक तुकाराम गायकवाड सरांचं कनेक्टिव्हिटी गेलेली दिसते काही कारणाने. खरं तर अतिशय छान सब्जेक्ट आहे आणि खूप छान पद्धतीने त्यांचा अनुभव खूप गाढा आहे. त्यांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे अनेक कंट्रीजमध्ये त्यांचा प्रवास आहे आणि या इम्पोर्ट एक्सपोर्ट वरती त्यांची कंपनी काम करते आणि प्रचंड अनुभव त्यांच्याकडे आहे की कशा पद्धतीनं हे सगळं काम चालतं आणि अनेक भारतीयांना उद्योग या एक्सपोर्टसाठी उद्योग करणं हे काम ते करतात आणि खूप छान प्रकारचा त्यांचा अनुभव आहे. पण काही कारणाने कनेक्टिव्हिटी गेलेली आहे. दीपक जगताप सर, तुम्ही जस्ट त्यांच्याशी बोलताय का आणि त्यांना कसं इन करता येईल बघताय का? जगताप सर. हो सर. हा प्लीज. कारण माझ्या दृष्टिकोनातनं तुकाराम सरांना तुमच्याशी बोलायला लावण्यामध्ये सर्वात महत्वाचा हेतू असा होता की तुम्ही सर्व विद्यार्थी ग्रामीण भागामधले आहात, फ्रीलान्सिंगसाठी सगळे काही जण काम करायची इच्छा आहे, सर्व्हिस देणं हा पण बेसिकली एक प्रकारचा एक्सपोर्टचा भाग आहे. पण त्याचबरोबर सरांची काही 2-3 उदाहरणं ते तुमच्याशी शेअर करतील की ग्रामीण भागामधल्या काही लोकांना त्यांनी कसं गाईड केलं आणि कसा एक्सपोर्ट त्या चांगल्या पद्धतीने करतायत. आणि अशा अनेक गोष्टी असू शकतात. गरज काय? गरज वेगळ्या पद्धतीनं विचार करण्याची, गरज आपला दृष्टिकोन बदलण्याची, गरज काही नाविन्यपूर्ण पद्धतीने आपण काही वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करू शकतो का, गरज ग्लोबल स्टडी करण्याची. कारण तुम्हाला हे कळलं पाहिजे की जगात 150-200 पेक्षा जास्त कंट्रीज आहेत आणि प्रत्येक कंट्रीची वेगळी कुठली तरी गरज असू शकते आणि ती गरज तुम्ही भागवू शकता आणि मग एक्सपोर्ट करू शकता. आणि हेच तुकाराम सरांच्या लेक्चर मधनं ऐकणं महत्वाचं आहे. सर, तुम्ही मला वाटतं जॉईन झालेला आहात परत, प्लीज कंटिन्यू. मी आता त्यांच्याशी जस्ट शेअर करत होतो. प्लीज 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 कंटिन्यू. शेअर करत होतो. ओके, प्लीज प्लीज कंटिन्यू. आवाज येतो सगळ्यांना आता? येतोय. तर मी आपण या उदाहरणापर्यंत होतो की मी खरं तर माझा काही इम्पोर्ट एक्सपोर्टशी काही संबंध नव्हता आणि तरीही माझ्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती परिणाम झाला आणि माझा धंदा चौपट झाला.
मी तुम्हाला हे जे काही उदाहरण सांगितलं हे खरं म्हणजे असं प्रत्यक्षात घडलंय. हे मी काही तुम्हाला हायपोथेटिकल किंवा असं काही उदाहरण सांगितलेलं नाही. अशी आत्ताची करंट सिच्युएशन आहे की ह्या ग्लोबलाइजच्या याच्यामध्ये जो कोणी टिकून राहण्यासाठी कॉम्पिटिटिव्हनेस क्रिएट करेन, स्वस्तात वस्तू बनवेन, टेक्नॉलॉजीचा वापर करेल, तोच या काळामध्ये टिकणार आहे. आणि या अनुषंगाने जर बघाल तर याच्यामध्ये खूप अपॉर्च्युनिटीज आहेत. आज म्हणजे आम्हाला आमच्या समितीचे अध्यक्ष प्रतापराव सांगतात की, आणि ते नेहमी इस्रायलचं उदाहरण आम्हाला सांगतात की इस्रायल काही दीपक जगताप सर काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम येतोय. आय कांट अंडरस्टँड. म्हणजे खरं तर त्यांच्याकडे ब्रॉडबँड आहे. मी ऑफिसला गेलोय, अतिशय हायफाय ऑफिस आहे त्यांचं, आणि एक नाही भरपूर कम्प्युटर्स आहेत आणि सर्व उत्तम टेक्नॉलॉजीचे आहेत. हॅलो आणि पुण्यामध्ये अतिशय चांगल्या ठीक आहे. बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू आपण हा विचार नक्की करायला पाहिजे की आपण जागतिक लेवल बनवण्याच्या दृष्टीनं, जागतिक दर्जाच्या सेवा देण्याच्या दृष्टीनं, हे दोन गोष्टी आहेत, एक प्रोडक्ट आणि एक सेवा, अशा दोन्ही पद्धतीने. आणि मला असं वाटतं भारतामध्ये सगळ्यात जास्त जर संधी काही असतील आताच्या या कंडिशनमध्ये त्या सेवा व्यवसायामध्ये आहेत. मी तुम्हाला एक जस्ट छोटंसं उदाहरण सांगतो की तुम्हाला त्याच्यामुळं आज काय आहे की तुम्ही बरेचसे जण कोणी अजून व्यवसायाच्या पार्श्वभूमीवर नसाल, व्यवसाय करणं, त्याला लागणारं भांडवल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याचा अजून आवाकाला नसल्यामुळे तुम्ही त्याच्यात पडला नसाल. पण तुमच्यामध्ये प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी चांगल्या गोष्टी आहेत हे मात्र तुम्हाला स्वतःला जाणवत असणार. आता फॉर एक्झाम्पल की आता तो दीपक जो आता काय माझ्याशी संवाद साधत होता, त्याला कम्प्युटरच्या याच्यामध्ये मला असं वाटतं तो तुमच्याच भागातला, तुमच्याच गावाकडनं आलेला मुलगा आहे, पण त्याला हे नेटवर्किंग वगैरे वगैरे हे कसं जोडायचं, काय करायचं याची कल्पना आहे. आता माझ्यासारखा एकदम मला याच्यातलं काहीच विशेष माहित नाही असा माणूस ज्यावेळेस आता इथे तुमच्या समोर बोलण्यासाठी किंवा कनेक्ट करण्यासाठी किंवा संवाद साधण्यासाठी यायचं आहे, असं मला कुठल्याही बाबतीत, उद्या मला, आज मी तुम्हाला या बाबतीत संवाद करतो पण माझ्या व्यवसायाच्या बाबतीत सुद्धा अशी गरज पडू शकते. आणि त्या अनुषंगानं मला असं कोणी सेवा देणारा माणूस पाहिजे. आता दीपक इंदापूरमध्ये बसून मला इथे कनेक्ट करू शकला, बरोबर का नाही? त्यांनी लिंक पाठवली, मी त्याच्यावरती फक्त डबल क्लिक केलं आणि मी संवाद सुरू केला. आता मला बाकी त्याचं सॉफ्टवेअर काय, ते कसं चालतं, मग त्याचं लिंकेज कसं झालेलं आहे, मला फक्त काय लागलंय, माझ्यासमोर एक लॅपटॉप आहे, इंटरनेटचं कनेक्शन आहे आणि त्याने पाठवलेल्या लिंकवरती मी तुमच्या सगळ्यांशी संवाद करतोय. आता हे करताना त्याने कुठनं केलं? ते इंदापूरवरनं. मी कुठनं बोलतोय? मी पुण्यात बसलोय. मग मला सांगा की जे काही इंदापूरवरनं पुण्याला होऊ शकतं ते इंदापूरवरनं दुबईला पण होऊ शकतं, इंदापूरवरनं अमेरिकेत होऊ शकतं का नाही? जगाच्या पाठीवर कुठेही होऊ शकतं. म्हणजेच सांगायचा मुद्दा असा आहे की सेवा ह्या स्वरूपात देण्यासाठी आपल्याकडे प्रचंड स्कोप आहे. भारताला खूप चांगला स्कोप आहे. असं कारण काय? असं मी नेहमी म्हणतो की आपल्या सगळ्यांच्या जीन्समध्ये, म्हणजे काय, इनहेरंट आपल्या ह्याच्यामध्ये गणित आलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना चांगलं गणितचं नॉलेज आहे आणि त्याचाच परिणाम असं की आपल्याकडचे लोक सॉफ्टवेअरमध्ये जास्त पुढे आहे. सगळे जाणून असाल की भारत हा सॉफ्टवेअर बनवणाऱ्या प्रमुख देशांमध्ये आहे आणि ग्रोथमध्ये सॉफ्टवेअर किंवा या सॉफ्टवेअर नुसतंच, म्हणजे सॉफ्टवेअरचा अर्थ फक्त सॉफ्टवेअर असं नाही किंवा एखादा प्रोग्राम तयार करणं, त्याचा वापर करून सेवा देणं सुद्धा या सगळ्या याच्यामध्ये येतं. आता मी तुम्हाला असं सांगत होतो की भारतीयांना जास्त संधी आहे किंवा भारत याच्या बाबतीत जास्त यशस्वी होऊ शकतो. याचं रिझन असं आहे की आपण सगळेजण जुगाड टेक्नॉलॉजीमध्ये माहिर आहोत, असं माझं स्वतःचा दावा आहे की आपण सगळ्या जुळाजुळी करणार, सगळ्या ऑड वरती मात करणार, पण आपण ते करणारच. तुम्ही सगळेजण म्हणजे जाणतात. म्हणजे मी जरा तुषारची क्षमा मागून जरा रूढ शब्दात सांगतोय, सॉफ्टवेअर म्हणजे काय आहे? सगळं जुगाड आहे खरं. म्हणजे काय आहे की एक विशिष्ट प्रकारची इन्फॉर्मेशन एका टेबलमध्ये तुम्ही भरता आणि त्याला काही वेगवेगळ्या कमांड्स सिक्वेन्सनी दिल्या की त्याच्यापासून तुम्हाला लागणारे इन्फॉर्मेशन, लागणारे रिपोर्ट, लागणारे हे तयार करता. म्हणजे काय करता तुम्ही?
जुगाड करतात. आणि मला असं वाटतं की आपण सगळे त्याच्यात माहीर आहोत. मग आता प्रत्येकाकडे काही ना काहीतरी, आता तुमच्यापैकी कोणाला तरी चांगलं आर्टिस्ट आहे, कोणाला तरी कोणीतरी तुमच्यातले बरेचसे जण कोणी इंजिनिअरिंग वगैरे करत असतात तर डिझायनिंग मध्ये मास्टर आहे, कोणीतरी काय ते मेकॅनिकल ड्रॉइंग मध्ये, कुणीतरी आर्किटेक्ट मध्ये काही हे करत आहे. बाकी राहू द्यात काही मला हे सगळं, हे तर हाय हाय फंडा हाय फाय गोष्टी झाल्या. काही लोक चित्र काढतात चांगली. फॉर एक्झाम्पल कुणीतरी एखादा तो म्हणजे तुमच्याकडचा नुसतं ग्रॅज्युएट झालेला पण खूप चांगला इंग्लिश शिकवतो, ते जाऊ द्यात. कुणीतरी चांगलं गाणं म्हणतो, बरोबर. या सगळ्या गोष्टी तुमच्या सगळ्यांकडे आहेत. तुम्हाला प्रत्येकाकडे काही ना काहीतरी गोष्ट वेगळी, निसर्गानं देवानं आपल्याला एवढं एक चांगलं केलेलं आहे की प्रत्येक माणूस हा काहीतरी वेगळा आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला काहीतरी निसर्गता काही वेगळी देणगी मिळाली. तुम्हाला फक्त आत्ताच्या केसमध्ये ती आयडेंटिफाय करायची आणि त्याचं तीच जास्त गोष्ट एक्सप्लोर करून ती इथून दुसऱ्या देशातल्या कुठल्या याला त्याची सेवा देता येऊ शकेल का याचा विचार करायचा. आता मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो बरं का. माझा एक विद्यार्थी, तुषार सरांना माहिती आहे, तो आमच्या विद्यार्थ्यांशी बोलायला आला होता. सुधेंदू शहा नाव त्याचं. तो मूळचा आहे सोलापूरचा बघा. तो इयत्ता 3री मध्ये मला वाटतं त्याचे वडील गेले आणि त्याची आई त्याला घेऊन पुण्याला आली. 3री मध्ये तो इथे हडपसर भागात तो राहिला. सर्वसामान्य आपल्या कॉर्पोरेशनच्या शाळेतच तो शिकला. 10वी-12वी नंतरही त्याला काही असे काही फार ग्रेट मार्क्स होते अशातला काही प्रकार नाही. पण आई शिक्षिका असल्यामुळे थोडीशी तयारी करून घेतल्यामुळं तो VIT मधनं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाला. पुढे त्यांनी ते सिम्बॉयसिस मध्ये इंटरनॅशनल बिझनेस मध्ये मास्टरी मिळवली वगैरे वगैरे. आणि मी असा जसं तुम्हाला आता काही हे देतोय तसं मी पुण्यात काही इम्पोर्ट एक्सपोर्टचे काही ट्रेनिंग म्हणा किंवा वर्कशॉप्स सामाजिक भावनेतनं बऱ्याच वेळा घेतो. तो एकदा माझ्या वर्गाला आला. मी त्याला विचारलं की मी साधारणतः सगळ्यांची नॉर्मली ओळख करून घेतो, तर त्यात त्याला मी विचारलं की तू त्याने सांगितलं की मी असं असं शहा, मी पुण्यात आलो, मग मी असं असं इंजिनिअरिंग केलं, मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं, मी सिम्बॉयसिस मधनं इंटरनॅशनल बिझनेस मधनं हे केलं आणि मी आता सोशल मीडिया रिलेटेड सर्व्हिसेस देतो. आता मला सोशल मीडिया रिलेटेड सर्व्हिस म्हटल्यावर मला जरा थोडीशी उत्सुकता, काय सोशल मीडिया रिलेटेड काय सर्व्हिसेस देतो. म्हणे सर एकच उदाहरण तुम्हाला सांगतो. म्हणे ते कोलावडी गाणं तुम्ही ऐकलं का? म्हणलं हा, ते काहीतरी फार पॉप्युलर झालं होतं. म्हणे कधी पॉप्युलर झालं काय? म्हटलं एकदम ते काय लोकांनी 30 लाख लोकांनी त्याला हिट केलं आणि मग ते झालं. म्हटलं त्यातल्या पहिले 30 लाख आम्हीच मारलेल्या होत्या. म्हणजे याचा अर्थ की मला, आणि मग त्यांनी जे काही ते सर्व्हिसेस, तो म्हटलं की मी दर वर्षाला साधारणतः 15 कोटीचा व्यवसाय करतो. म्हणलं तुझे ग्राहक कोण? म्हणलं भारतात कोणालाच नाही, ते सगळे अमेरिका, काय युरोप वगैरे वगैरे इथल्या लोकांना आम्ही सर्व्हिस देतो. इथे इंस्टाग्रामवरनं त्यांना कॉन्टॅक्ट करतो, काय फेसबुकवरनं त्यांना कॉन्टॅक्ट करतो, कोणाची पॉप्युलरिटी वाढवायची असते, कोणाचा लिंक्डइनचा प्रोफाईल तयार करून देतो. तो प्रोफाईल योग्य कंपनीला दिसेल किंवा योग्य व्यक्तींसमोर येईल अशा पद्धतीने त्याची सुविधा करतो. तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही ऐकून असाल, आता तुम्ही सगळे कम्प्युटर शिकताय, गुगलवर एखाद्या गोष्टीचा तुम्ही सर्च केला की लगेच काही थोड्या वेळात किंवा दिवसांनी तुमच्या तिथे तशा त्याच्या पद्धतीच्या जाहिराती दिसायला लागतात. हे कसं होतं? गुगलला कसं कळतं? कारण तुम्ही काय वापरता. म्हणजे आजची टेक्नॉलॉजी ही या पद्धतीची आहे. आता तो इथे बसून जवळपास त्याच्याकडे 300 लोकांचं टीम इथे त्या हडपसरच्या फातिमानगरच्या तिथे तो हे करतो आणि 15 कोटीचं साधारणतः वर्षाचा त्याचा टर्नओव्हर तो हे करतो. भांडवल काय? लोक. लागतं काय? कम्प्युटर आणि इंटरनेटचं कनेक्शन आणि ऑफिस. सर्व्हिसेस कोणाला देतो? परदेशी लोकांना. पैसे कशात मिळणार? फॉरेन करन्सीमध्ये. सर्व्हिसेस देतो कुठनं? भारतातनं. हा होतो सर्व्हिस एक्सपोर्ट. अशाच पद्धतीनं पुण्यातल्या कोथरूडच्या एका महिलेचं मला माहिती आहे की ती कथ्थक नृत्य शिकवते आणि तिचं उदाहरणही तुम्हाला जरा इंटरेस्टिंग स्टोरी सांगतो की ती कोथरूड सारख्या भागात, आता तुम्हाला सांगायला कोथरूड काय मी सांगायची गरज नाही, पुण्यातला क्रीम कोथरूडला आहे. हा, तुषार सरबत तुमचे त्याच भागात राहतात. तर कोथरूडला ते सगळं जे पब्लिक आहे त्यातलं बरंचसं पब्लिक काय मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये म्हणा किंवा IT इंडस्ट्रीमध्ये कामाला जातात. दोघंही, नवरा बायको दोघंही
आयटी मध्ये. आता आयटी मध्ये पगार वगैरे चांगले, सगळे चांगल्या पगाराची सगळी मंडळी असतात. त्याचा परिणाम काय, आता ही सगळी मंडळी माझ्यासारख्याच खेड्यातनं इकडे आल्यानंतर आम्हाला सगळं कन्स्टेंट मध्ये करायला लागलं. पण आमच्या मुलाबाळांना मात्र तसं काय नाही, आमच्या मुलांना सगळं मिळालं पाहिजे अशी खूप सगळ्या आईबाबांची इच्छा असते. तुमच्याच असेल असं नाही, सगळ्यांचीच अशी असते. त्याचा परिणाम काय की आमच्या मुलांना सर्वोत्कृष्ट मिळायला पाहिजे. मग इंग्लिश मिडियमची शाळा ती पण सर्वोत्कृष्ट पाहिजे. मग ते काय कुठला क्लास तो सुद्धा सर्वोत्कृष्ट पाहिजे. मग आता काय माझी मुलगी काय 4 वर्षाची 5 वर्षाची 3 वर्षाची झाली, तिला कथ्थक नृत्यला शिकवलं पाहिजे, कारण कुठली तरी कला आली पाहिजे, गाणं शिकवलं पाहिजे असं. तर त्या मॅडमकडे या कथ्थक नृत्य शिकायला ह्याच लोकांची बरीच मुलं किंवा म्हणजे मुली जात होत्या. पुढे काय आलं की आता ह्या आयटीच्या याच्यात तुम्ही बघितलं की पहिल्यांदा तो काय ऑफिसर ग्रेड, मग एक्झिक्युटिव्ह ग्रेड, मग काय मॅनेजर होतो, मग सिनियर मॅनेजर होतो, आणि परदेशी ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट होतात. कारण आयटीच्या आता भारतातनं ह्या सगळ्या काय इन्फोसिस म्हणा किंवा या सगळ्या ज्या टॉपच्या कंपन्या आहेत, TCS वगैरे वगैरे, यांची सगळ्यांची परदेशी खूप मोठ्या प्रमाणावरती काय आलेलं आहे, ऑफिसेस आहेत तिकडे. त्यांनी युनिट्स क्रिएट सुरू केलेले आहेत, आणि त्याचा परिणाम इथनं लोक जी काही चांगल्या क्वालिटीची त्यांचे काही मॅनेजरियल स्किल आहेत त्यांना तिकडे पाठवलं. असं काय आलं की ह्या दोघंही हे आयटी मध्ये असलेले तिकडे परदेशी गेले. परिणाम काय आला की त्यांची मुलगी इथे कथ्थक शिकत होती, आणि तिकडे गेल्यानंतर तिला काय ते तिथलं काय मानवेना, आणि तिने बाबांकडे हट्ट धरला की मला कथ्थक शिकायचंय. तुम्ही बघा आता तो तिकडे ऑस्ट्रेलियामध्ये गेला किंवा तिकडे काय न्यूझीलंडमध्ये गेला, तिकडे कथ्थक कोण शिकवणार. मग त्यांनी या कोथरूडच्या बाईंना, शिक्षिकेला रिक्वेस्ट केली, मॅडम तुम्ही आमच्या मुलीला शिकू शकाल का. ती म्हणे हा मी कसं काय, तुम्ही काय इथे मुलीला पाठवणार नाही म्हणे की तुम्ही व्हर्च्युअल करू शकता की. मग तुषार सरांसारखा एक त्यांना त्या बाईंना सहकारी मिळाला. त्यांनी ती रूम त्यांची जी काय किंवा तुमचं काय आता तो प्रशांत जो आहे त्यासारखा सहकारी मिळाला, त्यांनी ती रूम काय केली, व्हर्च्युअल केली. आणि मग ऑस्ट्रेलियातून त्यांनी सांगितले 10 कॅन्डिडेट बघा तुम्ही, तिथे 10 मुली जर असतील तर मी शिकवेन. आता ते ऑस्ट्रेलियाचं टायमिंग सकाळी त्यांच्याकडे, आपल्याकडे ज्यावेळेस पहाटेचे 4 वाजतात त्यावेळेस त्यांच्याकडे सकाळचे 8, 9, 10 वाजलेले असतात. म्हणजे त्या टायमिंग नुसार यांच्या बॅचेस सुरू झाल्या. आता तिकडनं हे कुठं बसून शिकवतात, भारतात बसून शिकवतात. कोणाला शिकवतात, प्रत्येक कुठले ऑस्ट्रेलियामध्ये असेल, न्यूझीलंडमध्ये असेल, काय गल्फमध्ये असेल, अमेरिकेत असेल, इथून शिकवतात. तिकडनं पैसे कशात पाठवणार, फॉरेन करन्सीमध्ये पाठवणार. सर्व्हिसेस दिल्या कुठनं, भारतातनं. कोणाला दिल्या, भारताबाहेर दिल्या. म्हणजेच अशा पद्धतीनं खूप काही. आता जसं प्रशांतनी माझं हे कनेक्टिव्हिटी करून जोडून दिलं, तसं तो कोणासाठीही करू शकतो. जगाच्या पाठीवर कुठेही जिथे इंटरनेट कनेक्शन आहे तिथे करू शकतो. आता बघा की तुमच्याकडे इंदापूरला कोणाला बंगला बांधायचा आहे, तर ते म्हणले पुण्यातलेच आर्किटेक्ट फार हुशार, कारण पुणेरी सगळी मंडळी हुशार, तर पुण्यातलाच आर्किटेक्ट पाहिजे. आता पुण्यातला आर्किटेक्ट पाहिजे, तर तो आर्किटेक्ट म्हणला मी काय इंदापूरला यायचो नाही, ते काय रस्ता बिस्ता तर पूर्वीच्या काळी तर खूपच खराब होता, आता तुमचं बरं झालंय, ते मला काय येता यायचं नाही. पण तुम्ही काय करा, तिथनं मला त्याचे जरा फोटो बिटो काढून पाठवा जागेचे, मी तुम्हाला इकडे डिझाईन करून पाठवतो. तो कसं पाठवणार, ईमेलद्वारे पाठवणार. काय करणार, ती एखादी त्याची फाईल काय तुमच्या ऑटोकॅड मध्ये तयार करून म्हणा किंवा PDF करून म्हणा तुमच्याकडे पाठवणार. तुम्ही तिथल्या तुमच्या लोकल इंजिनियरला दाखवणार, त्याच्याप्रमाणे तिथं तुम्ही तुमचा बंगला बांधून घेणार. तर इंदापूरच्या माणसाला पुण्यातला आर्किटेक्ट सर्व्हिस देऊ शकतो, तो दुबईच्या माणसाला सुद्धा देऊ शकतो. सांगायचा मुद्दा असा आहे की अशा पद्धतीने सर्व्हिसेस मध्ये खूप काही अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी आहे. आता मी माझ्या लास्ट जस्ट एक 5 मिनिटं मी लास्ट याच्याकडे येतो की याच्यामध्ये या क्षेत्रामध्ये तुम्ही कुठल्याही क्षेत्रातनं ग्रॅज्युएशन झालं असाल, त्यातले त्यात जर कोणी कॉमर्सचे विद्यार्थी असाल तर त्यांनी नक्की असा विचार करावा की इंटरनॅशनल बिझनेसमध्ये आपण MBA म्हणा किंवा फॉरेन ट्रेड जो कोर्सेस आहेत याच्यात नक्की हे करावं. ज्यांनी कोणी BA इकॉनॉमिक्स असतील त्यांनी सुद्धा जरूर त्याचा विचार करावा. इन्क्लुडिंग इव्हन इंजिनिअरिंगच्या स्टुडंटला सुद्धा MBA इन इंटरनॅशनल बिझनेस मध्ये प्रचंड अशा संधी आहेत. कारण आज तुम्ही बघता त्या कुठलीच फार छोटी मोठी ऑर्गनायझेशन आयात आणि निर्यात हा विषय त्यांच्या दृष्टीनं कळीचा झालेला आहे. त्याशिवाय ते सर्व्हायव्हलच होऊ शकत नाही. त्या दृष्टीनं त्यांना म्हणजे मग येणाऱ्या ह्या सगळ्या मल्टीनॅशनल कंपनीज म्हणा किंवा इव्हन लोकल कंपनीजला
फॉरेन ट्रेडचं नॉलेज असलेल्या माणसांची अत्यंत आवश्यकता आहे. आता मी पुण्यात आहे, माझ्या जवळपास आमचा 250 मित्रांचा की जे ह्या एक्सपोर्ट्स मॅनेजर्स किंवा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये एक्झिमचे मॅनेजर्स असलेला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि त्याच्यावरती मी येणाऱ्या अशा ज्या काही संधी आहेत त्या लोकांना देतो की बाबा कोणाकडे ही रिक्वायरमेंट आहे, त्यांच्याकडे असा माणूस हवा आहे वगैरे वगैरे. मी असं बघतो की चांगली माणसं तिथे मिळत नाहीये. एवढी रिक्वायरमेंट आहे तेवढी लोक त्याच्यात त्या पद्धतीच्या नॉलेजची त्याच्यात तयार होत नाहीये. म्हणजे त्या अर्थानं याच्यामध्ये खूप मोठी संधी आहे. तुम्हाला जर व्यवसाय संधीच्या पलीकडेही तुम्ही जर प्रोफेशनल पॉइंट ऑफ व्ह्यू जरी विचार करत असाल तरी तुम्हाला याच्यातली सर्वोच्च ऑर्गनायझेशन आता जी शिक्षण देते ती आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड दिल्लीमध्ये. त्याच्या खालोखाल सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड जी पूर्वी होती की जिथे मी माझं स्वतःचं MBA केलेलं आहे ती आता अस्तित्वात नाही. तर ती मॅनेजमेंट म्हणजे सिम्बायोसिस डीम्ड युनिव्हर्सिटी झाल्यानंतर म्हणजे आता युनिव्हर्सिटी झाल्यानंतर त्यांचं किवळेला सगळं मॅनेजमेंटचं हल्लं आणि तिथे इंटरनॅशनल बिझनेस मात्र शिकवला जातो. किंवा वेगवेगळे आणखीनही पुण्यामध्ये जे कॉलेजेस आहेत त्यांच्याकडे इंटरनॅशनल बिझनेसमध्ये डिग्री आणि डिप्लोमा कोर्सेस केले जातात. तुम्ही जर काही अशा पद्धतीने जर विचार केला तर तुम्हाला या पद्धतीची सुद्धा करिअरमध्ये खूप काही संधी उपलब्ध होऊ शकते. त्याचबरोबर तुम्ही जर व्यवसायाचा विचार केला तर तुम्हाला आज माझ्याकडे या काही मुलं जे वर्ग मी 2-3 दिवसाचे काही वर्कशॉप्स पुण्यात घेतो इथे ऍग्रिकल्चर कॉलेजला, तुषार सरांनी एकदा अटेंड केलेले आहेत. हा, तर तिथे अत्यंत शेतकरी म्हणजे 10वी-12वी शिकलेले ज्यांना इंग्लिश येत नाही वगैरे वगैरे अशी मंडळी माझ्या त्या वर्गाला येतात आणि मी मराठीतनं चक्क गावठी भाषेत चांगलं शिकवतो त्यांना पटतं असं. तर ते त्यातल्या माझ्या एक जवळपास आतापर्यंत 27-28 पेक्षाही तो आकडा पुढे गेलाय की जे खऱ्या अर्थानं ग्रॅज्युएटही नाही पण ते आता जवळपास 10-10 कंटेनर 15-15 कंटेनरचं त्यांनी एक्सपोर्ट केलंय. म्हणजे कसं काय तर खरं सांगायचं म्हणजे एकतर त्यांना काही त्याची बॅकग्राऊंडही नव्हती. पण सासवड जवळचे आता एक उदाहरण आहे माझं तोच कॅन्डिडेट आहे. एक तर तुम्हाला सांगायला हरकत नाही दौंडच्या जवळचा मुसलमान माणूस आहे. म्हणजे आता आपण काही जातीवाची किंवा धर्माच्या ह्याच्यात म्हणत नाही पण तुम्हाला मुसलमान म्हणल्यावर तुमच्या डोळ्यासमोर कल्पना येईल की तो 3री शिकलेला आहे आणि तो गेली आता 4 वर्ष झालं मलेशियाला दर वर्षाला 7 ते 8 कोटीचा माल पाठवतो, एक्सपोर्ट करतो. आणि तो असाच एकदा माझ्या वर्गाला आलेला होता. काही पण म्हणजे इथनं चप्पल सुद्धा तो तिकडे त्या मलेशियाला पाठवतो. किती शिकलाय? 3री. आता त्याच्याकडे 2-3 असे माझ्यासारखे MBA पोरं बसवलेत बरं का त्यांनी आता खाली काम. आता 7-8 कोटीचा टर्नओव्हर केल्यावर तुम्ही बघा शिक्षण काय म्हणजे ज्याला कोणाला जर त्याच्यात पुढे जायचं आहे तर त्यासाठी याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संधी आहे. एवढंच मला तुम्हाला सांगायचंय. मला असं वाटतं की जे काही मला वाटतं तासभर मी तुमचं घेतलेलं आहे. तुम्हाला जर काही या संदर्भात काही प्रश्न असतील तर तुम्ही जरूर विचारा. मला असं वाटतं की तुम्हाला तुमच्या विषयाचं नाही पण काहीतरी वेगळं काहीतरी ऐकायला मिळाल्याचं नक्की तुम्हाला याच्यातनं काही थोडंफार गोष्टी मिळाल्या असतील अशी मी आशा करतो. नाही खरंच खूपच छान झालं. एक वेगळं म्हणजे मला अपेक्षित होतं म्हणजे एक्सपेक्टिंग की मुलांना एक वेगळी एनर्जी मिळेल आणि खरंच वेगवेगळ्या गोष्टी अनेक गोष्टी कल्पकता आहे. खूप काही वेगळं घडू शकतं. मी मगाशी सांगत होतो मुलांना की जवळजवळ 150-200 कंट्रीज आहेत आणि प्रत्येक कंट्रीजमध्ये प्रत्येक वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी रिक्वायरमेंट असते. तुम्हाला जर कळलं की इथली माती तिथं विकली जाऊ शकते किंवा मातीला नुसतं एवढा शेप केला तर तिथं तुला भाव जास्त आहे म्हणजे उदाहरण आणि हे घडतं. तुम्हाला माहित असेल की मला वाटतं आपण दुबईच्या लोकांनी काय केलं तरी पुणे बाहेरच्या प्रत्येक व्यक्तीने येताना माती दुबईत माती नाही एकच अट घातली होती माती घेऊन यायची 1 किलो आणि मग दुबईमध्ये माती निर्माण झाली. हे मुद्दा हाच आहे. आता ते एक दातार धनंजय दातार म्हणून मसाला किंग म्हणून दुबईत फेमस आहेत. मसाल्याचं दुबईमध्ये लागणाऱ्या त्यांची माझ्या माहितीप्रमाणे 18 ते 20 शॉप्स आहेत आणि फक्त मसालाच विकतात ते तिथे. करेक्ट. आणि माझ्या समजुतीप्रमाणे त्यांचं काहीतरी 8,000 कोटीचा टर्नओव्हर आहे. म्हणजे आणि तो माणूस इथे मुंबईत चाळीत राहिलेला माणूस आहे. वडील तर त्यांची स्टोरी खरोखर त्या धनंजय दातारांची सुद्धा इन्स्पायरिंग आहे की म्हणजे अशा पद्धतीनं
लोक आपल्याला विनोदजी जाधवांचं उदाहरण हो, तुला खूप माहिती छान आहे उदाहरण आहे. प्लीज द्यायला हरकत नाही. का? आपल्याच कॉमर्स माणूस आहे हो, प्लीज सांगा. आणि फार्मसी कंपनी रन करतो आणि फार्मास्युटिकल जगभर विकतो. त्यामुळं असं काही म्हणजे खूप काहीतरी शिक्षण घेऊनच एखादा उद्योजक होऊ शकतो असं काही त्याच्यात पार्ट नाही. एनिवे, आपण प्रश्नोत्तर घेऊ. हो, काही प्रश्न विचारायचे असेल तर विद्यार्थ्यांनी प्लीज सांगा, आय वॉन्ट टू स्पीक म्हणून, आणि प्रश्न विचारायला हरकत नाही. भास्कर देशपांडे सर आहेत, तर तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे सर? ज्यांना ज्यांना प्रश्न विचारता प्लीज प्लीज हा सर, बोला बोला. हा नमस्कार तुकाराम सर, खूप छान माहिती नमस्कार. दिलीत तुम्ही. खूप छान माहिती दिलीत. एक्सपोर्टचा बिझनेस करायचा असेल तर कसं, म्हणजे काय पद्धतीने, कुठल्याही प्रकारचा, आता तुमच्या सगळ्या उदाहरणातून सांगितलं की शिक्षणाची कुठली अट नाहीये, पण एक्सपोर्टचा व्यवसाय करायचा तर इनिशियली तुम्हाला काय क्वालिटी असली पाहिजे माणसाकडे? ओके, एक गोष्ट तुम्हाला सांगतो की ज्याला कोणाला इम्पोर्ट एक्सपोर्ट करायचं आहे त्यासाठी भारत सरकार, आपण भारतातनं इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करणार आहोत, तर भारत सरकारच्या याच्याप्रमाणे एक बहुतेक कनेक्टिव्हिटी लॉस झाली का? चालू आहे ना? आवाज बंद झाला. आवाज बंद झाला बहुतेक सरांचा, मधनच ते जात आहे. तुम्ही छान प्रश्न तो विचारला. आणि मला वाटतं नितीन ठोंबरे आहे ना, नितीन, तू फार्मास्युटिकल्स मध्ये काम करतो आणि मला तू म्हणाला होतास की जाधव सरांकडे मला काही संधी, काही तुझा प्रश्न विचारायला हरकत नाही. नितीन, तुला आवाज येतोय माझा? एम फॉर्म तू करतोयस ना का बी फॉर्म? त्यानंतर मी काही प्रश्न येणं अपेक्षित आहेत. म्हणजे काय म्हणजे तुमच्या व्यवसायाचा पत्ता, हा, पहिली गोष्ट, आणि तुमचं बँकेचं कॅन्सल चेकची कॉपी, अशा दोन गोष्टी. तुमच्याकडे मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी असेल आणि तुमचा पॅन नंबर असेल तर ह्या 5 गोष्टी असेल तर तुम्हाला तो आयसी मोबाईल वरनं काढता येतो आणि त्याला 500 रुपये फक्त खर्च येतो. ऑनलाईन फी 500 रुपये त्याची. 500 रुपये खर्च आहे. बरं. तो इम्पोर्टर एक्सपोर्टर कोड मात्र त्यासाठी असला की मग तुम्हाला कुठल्याही प्रकारचा इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट, कारण आता जे काही पूर्वी असं म्हटलं जायचं की हे लायसन्स ते लायसन्स, एक्सपोर्ट लायसन्स लागतं, इम्पोर्ट लायसन्स. तुमच्या माहितीसाठी जगाच्या पाठीवर जेवढे काही असतात आयटम्स आहेत त्यातले 99% आयटम्स हे आता फ्री आहेत भारतामध्ये. त्याला कुठलेही लायसन्स लागत नाही, कुणी आणू शकतो, कुणी इम्पोर्ट करू शकतो आणि कुणी त्यातले जे 0.5% आयटम्स आहेत त्याच्यामध्ये काय म्हणजे अम्युनिशन आहे, जंगली प्राणी बिनी वगैरे, हे असलं काही तुम्हाला एक्सपोर्ट करता येत नाही. तर ते 0.5% फक्त तेवढंच आहे. उरलेले 99% आयटम जगाच्या पाठीवर तुम्ही तुम्ही एक्सपोर्ट करू शकता किंवा दुसऱ्या देशातून इम्पोर्ट करू शकता. मग ते इम्पोर्ट एक्सपोर्टचं कुठे, पुण्यातच परवानगी घ्यावी लागते का? नाही, आता हे मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्हाला पुण्यात यायची गरजच नाही. ऑनलाईन तुम्ही त्याची dgft.gov.in नावाची वेबसाईट आहे, त्या वेबसाईट वरती कनेक्टिव्हिटीचा नेमका रेंजचा प्रॉब्लेम दिसतोय. आणि खरं तर ब्रॉडबँड आहे त्यांच्याकडे पूर्णपणे सगळं. मग काय प्रॉब्लेम आहे काय? काही कारणाने थोडस ते. आणि नितीन, तुला आवाज येतोय का माझा? नाही. अजून कोणाला प्रश्न विचारायचा आहे पुढे? कारण क्वेश्चनिंग इज रिअली इम्पॉर्टंट. येतोय सर. हा, प्लीज यू आफ्टर फिनिशिंग दिस क्वेश्चन यू कंटिन्यू विथ युअर क्वेश्चन. लाईक फार्मास्युटिकल्स इंडस्ट्री बद्दलचा तू विचारू शकतोस काही? फर्मच्या नावाने असेल, तुमच्या प्रोप्रायटर म्हणून तुम्ही इंडिव्हिज्युअल असेल तर तुमच्या नावाने असेल, भागीदारी संस्था असेल तर भागीदारीच्या नावाने असेल, तुमची उद्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल तर प्रायव्हेट लिमिटेड, पब्लिक लिमिटेड, कुठले ज्यांना पॅन नंबर इश्यू केला जातो त्यांना आयसी मिळतो. बरं. पण मग त्याची वेबसाईट मला सर इथे मेसेज कराल? हो, dgft.gov.in आहे, करतो मी तुम्हाला. करा प्लीज. dgft.gov.in बस. हो, आणि तुकाराम सर, मी असतो पुण्यामध्येच, तायरी सिंहगड रोडला राहतो आणि गेले 25-26 वर्ष मी मार्केटिंग मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर काम केलेलं आहे. मार्केटिंग, पण कधी व्यवसाय कुठला केला नाही. पण मला व्यवसाय करण्याची, इम्पोर्ट एक्सपोर्ट असेल तर मला खूप आवड आहे. मी निश्चितपणे काहीतरी करू शकेन असा मला विश्वास आहे. कधीतरी तुषार बरोबर या तुम्ही. हो, नक्की येईन सर, नक्की. तुम्हाला भेटायला मला नक्की आवडेल सर. जरूर. येस.
थँक्यू. Yeah, नितीन, thank तुला you. प्रश्न विचारायचा आहे आता. नितीन. तर मला असा प्रश्न विचारता आहे की TCS सारखी कंपनी इम्पोर्ट एक्सपोर्टचा उपयोग करते, ती कशा पद्धतीने करते सर? कारण त्यांच्याकडे फार्मा प्रोडक्ट पण नाहीये. बरोबर. TCS वगैरे जे आहे ना, TCS खूप मोठा आवडव्य व्याप आहे तुझ्या माहितीसाठी. ते सॉफ्टवेअर सर्व्हिसेस पेक्षा इथनं इतर गोष्टींसाठी खूप मोठ्या प्रमाणात सपोर्ट करत आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आवाज जातोच आहे त्याचा. वर्ष, दीड वर्ष, 2 वर्ष चाललेलं असतं आणि याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती कॅल्क्युलेशन म्हणून तर ह्युमन रिसोर्सचाही खूप हे करावं लागतो, कारण ह्याच्यावर कुणीतरी काम करावं लागतं. आणि आता काय आलंय, परदेशी पूर्वीच्या काळी काय व्हायचं, तिथल्या कंपन्या तिथले लोक नको बघून हे करायचे, पण आता तिथेही तिथलं एकूण लोकांचं राहणीमान वाढलं, तिथले पगार वाढले, त्याचा परिणाम काय, मग त्यांनी TCS सारखी कंपनी अशा लोकांच्या ऑर्डर्स इथे घेते, इथे ते सगळं रन करते, इथे ते सगळी कॅल्क्युलेशन, त्यासाठी लागणारी जी टीम आहे, मग त्यात ते फार्मास्युटिकल्स ची लोक असतील, डॉक्टर्स असतील वगैरे, ते अशी लोक सुद्धा ते रोडवर घेतात आणि त्यांच्याकडनं मग त्यांच्याकडे आता TCS मध्ये असे माझ्या समजुतीप्रमाणे 200-400 तरी सेगमेंट वेगवेगळे आहेत, ज्याच्यामध्ये फार्मास्युटिकल सेगमेंट म्हणजे हा जसं मी तुला सांगितलं तसा वेगळा असू शकतो. उद्या अकाउंटिंग सर्व्हिसेस, की आता ह्या ज्या काही मोठ्या अकाउंटिंग फर्म्स आहेत जगातल्या, आता कुठल्याही कंपनीला त्यांचं अकाउंट मेंटेन करावं लागतं. मग हे मेंटेन करायला आता पूर्वी माणसं करायची, त्याचे लिखापडी चोपडी लिहायचे, आता सगळं कम्प्युटरवर केलं जातं. जसं आता ते प्रशांतनी मला इथनं कनेक्ट केलं, तसं अकाउंट सुद्धा कुठनं होऊ शकतं. तिकडे जर व्हाउचर तुम्ही स्कॅन करून जर तिकडनं टाकली मला, तर तुला एक उदाहरण सांगतो की आपल्याकडे कर्वेनगरला, कर्वे रोडला शारदा सेंटर म्हणून आहे, तिथे NBT म्हणजे महिंद्रा ब्रिटिश टेलिकॉम पूर्वीची जी होती तिचं सेंटर आहे आणि ती कंपनी अमेरिकेतल्या न्यूयॉर्कच्या रोडचं सगळं जे पार्किंग आहे ना, ती इथनं बुक करते. आता तू म्हणतील की अरे आता तुमच्याकडे सोलापूर, इंदापूरला तुम्ही कुठेही गाडी पार्क करू शकता का नाही? अमेरिकेत असं नाही. तुला गाडी पार्क करायची असेल आणि तू त्या पर्टिक्युलर एरियामध्ये, तर तुला पार्किंग बुक करावं लागतं, कारण तुला गाडीला पार्किंग मिळेल अशी काही गॅरंटी नाही. आणि तू जर कुठं जर लावली तर तिथला फाईन ती इतका आवाज सव्वा असतो की तू अशी कुठे लावून जाण्याचं दाजवणारच नाही. मग परिणाम काय की त्या न्यूयॉर्क म्युन्सिपल कॉर्पोरेशनला ही पार्किंग कोणाला अलॉट करणं ही एक सेवा कोणाला तरी द्यायची. त्यांनी टेंडर केलं. आता तिथल्या अमेरिकन कंपनीने टेंडर भरलं आणि भारतीय कंपनीने टेंडर भरलं. अमेरिकेत मिनिमम पगार लेवल जी आहे त्यांची तिथली, काही $1,000-1,500 तर कमीत कमी पगार दिला होता. $1,500 म्हणजे आपल्याकडे झाले ₹1,25,00,000. आता आपल्याकडचा इंजिनियर केवढ्यात मिळतो तुला इथं? 30,000 40,000 पगारात मिळतो. त्यांच्याकडचा पगार किती? 1,20,000. म्हणजे त्यांनी जर त्याचं कॉस्टिंग केल्यावर त्याची कॉस्ट याच्या जवळपास दुप्पट दीडपट होणार. मग टेंडर कोणाला मिळणार? ते भारतीय कंपनीला. असंच ते टेंडर ते महिंद्रा ब्रिटिश टेलिकॉमला मिळाले. आता तुम्ही हे पाहिलं काय, आपण मॅप वापरतो ना, गुगल मॅप, आता तुम्ही गुगल मॅप वापरता, काय करतं ते? इथनं वळा, पुढे जाऊन सरळ चला, मग डावीकडे जा, सांगते का नाही? आता पुढची स्टेप आली आहे, त्या सुंदर पिचोईचं तुम्ही हे पाहिलं असेल तर आता ते VPS येणार आहे, व्हिज्युअल तुम्हाला समोरच दिसणार की आता इथे जो बाण दिसतोय ना, तिथे जी पाठी दिसते ना, इथनं वळा, असं सांगणार तुम्हाला. ते असं काय शक्य आहे? कारण हे आपलं मोबाईल हे कुठं कनेक्ट आहे सगळं जीपीएसनी सॅटेलाइटला. मग तुम्ही अमेरिकेत लागणारं जे काही रोडवरची गाडी चाललेली आहे ना, ती ज्या एरियात जाते तिथे तो मेसेज करतो की मला इथे पार्किंग हवं आहे. तो मेसेज इथे त्या कर्वे रोडच्या सेंटरमध्ये, शारदा सेंटरमध्ये येतो. तो बघतो स्लॉटला उपलब्ध आहे, तो इकडनं त्याला ऑफर करतो. त्यांनी जर पुढच्या अर्ध्या मिनिटात जर येस म्हटलं तर ठीक आहे, नाही तर ते पार्किंग केलं. त्यांनी येस म्हटलं की लगेच त्याच्या अकाउंट, त्याचं डेबिट कार्डला चार्ज पडतो, काय $2 $5, तो त्या न्यूयॉर्क म्युन्सिपल कॉर्पोरेशन मधून त्याचं 0.50 इथल्या भारतीय कंपनीच्या अकाउंटला जमा होतात. आता ही सर्व्हिस दिली कुठनं? अशाच प्रकारे TCS व्यवसाय
असा खूप मोठे, मी हे तुला म्हणजे त्या हिमनगाचं टोक सांगितलं आता हे. असं खूप मोठ्या प्रमाणावरती टीसीएस व्यवसायाचं स्वरूप आहे. नाही आता हे जे मी तुला सांगितलं हे काही हायटेक काहीच नाही आहे. प्रशांत सुद्धा करू शकतो इथं बसून. एक खरंच छान, एक वेगळ्या प्रकारचा एक्सपोजर आज निश्चित मुलांना मिळाला. आपली वेळ ऑलरेडी संपलेली आहे. मुलांना काही प्रश्न आहेत, पुन्हा केव्हा तरी आपण निश्चित प्रश्न उत्तरांच्या सेशनकडे येऊ, कारण आपला टाइम जो घेतला होता स्लॉट तो आपला संपलेला आहे. 1.5 तासाचा स्लॉट होता तो आपला. तर तुकाराम गायकवाड सर, खूप खूप धन्यवाद. अतिशय छान पद्धतीनं तुम्ही तुमचा जो अनुभव आहे, एक्सपोजर आहे आणि त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्यापर्यंत तो पोहोचलेला आहे. आणि सगळ्यांकडनं खूप खूप धन्यवाद. थांबूयात आपण. थँक्यू. मला तुमच्याशी सगळ्यांशी संवाद साधून आनंद वाटला आणि तुम्ही नक्की चांगले यशस्वी व्हाल. पुढे काही जर तुम्हाला कधी गरज वाटली तर तुम्ही तुषार सरांशी संपर्क करून माझ्याशी संपर्क नक्की करू शकता. मी या बाबतीत ज्यावेळेस ज्ञान देताना कुठल्याही प्रकारचा चार्ज लावत नाही. हे सगळं मी फुकट करतो. त्यामुळे तुम्हाला सहजतेनं मला संपर्क करता येईल. धन्यवाद. थँक्यू.